या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक पुन्हा त्याच शाळेत रुजू झाल्याची बाब पुढे आली आहे। सोलापुरातील नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याप्रकरणी 30 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता। आरोपी शिक्षकाचे नाव हनुमंत नलावडे, वय 56 असे आहे। जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मिळाला, पण पीडिता त्याच शाळेत 11वीत शिकत असतानाही त्या शिक्षकाला पुन्हा तिथेच रुजू करून घेतले। त्यामुळे पीडितेवर तो दबाव आणू शकतो अशी भीती पीडितेच्या पालकांना आहे। पीडिता सध्या तिथेच 11वीत शिकत असल्याने त्याला तिथे घेऊ नये असा अर्ज पीडितेच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिला आहे। तो शिक्षक पीडितेला आता तू सापडली, क्रिकेटची मुलगी असं बोलत होता अशी कबुली वर्गातील 20 विद्यार्थ्यांनी दिली। दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनीही त्या शिक्षकाला न्यायालयाच्या अधीन राहून शाळेने दुसऱ्या ठिकाणी रुजू करावे असे कळवले, तरी पण नामांकित शाळा गंभीर गुन्ह्यातील शिक्षकाला पुन्हा तिथेच रुजू करून घेण्यासाठी एवढा अट्टहास का करत आहे याचे उत्तर पालक शोधत आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षकाविरुद्ध शाळेने कारवाई करावी असे पत्र मुख्याध्यापकांना दिले आहे। मात्र आता जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्या शिक्षकाला रुजू करून घ्यायचे असल्यास त्याच शाळेत नको असेही शाळेला कळवले आहे। त्याला पुन्हा रुजू करून घेण्यापूर्वी शाळेने मला कळवणे बंधनकारक आहे, अन्यथा मुख्याध्यापकावर कारवाई होऊ शकते असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर सचिन जगताप यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।